श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त असाल अशी अपेक्षा करते. आणि आज आपण पाहणार आहोत असं अतिशय दुःखातलं दुःख, संकटातलं संकट. कितीही संकट असलं तरी आज असा मी एक उपाय आणलेला आहे की तुम्ही जर 41 दिवस जर तुम्ही तो उपाय केला तर त्या उपायाने तुमचं संकटाचं, दुःखाचं, कितीही मुरलेलं संकट असलं तरी त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुमच्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आणि 41 दिवस तुम्ही हा जर उपाय केला तर तुमचे अतिशय संकट दूर होऊन तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, संकट हरण करून आयुष्यातील सगळ्या सुखसोयी मिळतील आणि तुमचं आयुष्य सुखरच होईल. ह्याची मी 100% 1001% मी गॅरंटी देते. तर श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हसत राहा. असं म्हणतात की दिवसातून एकदा जरी म्हणजे 24 तासात तुम्ही एकदा जरी नाही हसला तरी तुमचं जीवन व्यर्थ आहे. त्यासाठी हसत राहा, हसून खेळून जगा. हसून खेळून जगाल तेवढं आयुष्य तुमचं आनंदी, सुखकर आणि मजेत जाणार आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला हे सांगत आहे. तर गुरुचरित्राचा 18वा अध्याय तुम्ही पठण करायचा आहे. तर 18वा अध्यायच का, तर तो अध्याय असा आहे की आपली सर्व संकट दूर करणारा अध्याय. अशक्य ही शक्य करतील स्वामी असा परम पवित्र अध्याय म्हटल्यासारखा हा अध्याय आहे. ह्या अध्यायात श्री स्वामी समर्थांच्या लीलेचे, शक्तीचे वर्णन केले आहे. ज्यामुळे भक्ताला म्हणजे स्वामी भक्ताला धीर भेटतो. मनाला धीर देणारा हा अध्याय, संकटाला नाहीस करणारा हा अध्याय. या अध्यायात स्वामींच्या कृपेने कठीणातली कठीण संकटे दूर होतात. म्हणून तुम्ही हा 18वा अध्याय तुम्ही पठण करायचा आहे. तर म्हणजे त्याच्यातली काही प्रमुख गोष्टी म्हणजे काही अशा महत्वाच्या गोष्टी तर तुम्हाला सांगते. तर श्री स्वामी समर्थांची या अध्यायात म्हणजे वर्णन आहेत. विथ स्वामी समर्थांच्या कृपेने, या स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या अध्यायात अद्भुत सामर्थ्याचं वर्णन आहे ह्या अध्यायात, 18व्या अध्यायात. त्यामुळे तुम्ही हा अध्याय पठण करा. दररोज तुम्ही संध्याकाळी दिवा लावायचा देवासमोर. दररोज 41 दिवसाची सेवा आहे आणि अतिशय प्रांजळपणाने, अगदी मनात काहीही ठेवायचं नाही. जर तुम्ही मित्रमैत्रिणींना तुम्ही जर मनात दुसऱ्याचं दुष्ट स्वभावाने किंवा मदमत्सर ठेवाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मी आत्ताच सांगते, तुम्ही फक्त मनाने, स्वच्छ प्रांजळ मनानेच सेवा करायची आहे. कोणतीही काय लोकांचं वाईट करून आपल्याला काय भेटणार आहे, किंवा लोकांचे एखाद्याची निंदा करून काय भेटणार आहे तुम्हाला. त्यासाठी निंदा करायची नाही. तुम्ही वाचन चालल्यावर हे अतिशय एक वेळेस तुम्ही बाकीच्या गोष्टी पाळू नका, पण हे अगदी काटेकोरपणाने दुसऱ्याबद्दल वाईट विचार करायचा नाहीये, दुसऱ्याची निंदा करायची नाही, शिव्या शाप द्यायचे नाहीत, कोण पुढे चालला तर त्याला मागे खेचायचं नाही. अशा ह्या गोष्टी बिलकुल करून ह्याचं काटेकोरपणाने तुम्ही पालन करायचं म्हणजे करायचं. तर मग ह्या अध्यायामुळे संकट निवारण होतं. तर ह्या अध्याय वाचल्याने म्हणजे ह्याच्यातील आपल्या सर्व प्रकारचे दुःख दूर होतात आणि अशक्य हे शक्य करतील स्वामी हा भाव आपल्या अध्यायातून मिळतो. म्हणून धीर देतात. म्हणून आपण हे अध्याय पठण करायचं आहे. तर आता ह्याचा तुम्ही जर 41 दिवसाची सेवा केली आणि तुम्ही जरी 41 दिवसाची सेवा झाल्यानंतर तुम्ही दररोज जर ह्या पठण केला तर
स्वामी भक्तांच्या कुठल्याही समस्येचं एकही दुःख राहणार नाही ह्याची 100% मी गॅरंटी देते तुम्हाला। त्यासाठी तुम्ही ह्या अध्यायाचं पठण करायचं आहे आणि 41 दिवसानंतर तुम्ही दर दिवशी संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि तो अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे। तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तर श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।